देशाचा युवक जगाच्या विकासाला गती देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्नाटकात प्रतिपादन. आंदोलनादरम्यान भरकटलेल्या तरुणांना मार्गदर्शन करणं ही काळाची गरज. आत्मविश्वासानं पुढे होऊन राष्ट्र निर्माणासाठी काम करण्याचं पंतप्रधानांचं तरुणांना आवाहन. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. आजपासून कायद्याचा अंमल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. लोकमान्य टिळक यांचं जीवन आणि शिकवण देशाच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. लोकमान्य टिळकांप्रमाणेच देशभक्तीच्या भावनेनं आयुष्यभर राष्ट्रसेवा करणाऱ्या अजित डोवाल यांचा या पुरस्कारानं गौरव होत असल्याचा आनंद मुख्यमंत्री. केंद्र सरकारकडून राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. कापूस उत्पादनात गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी रेल्वेची मंजुरी. कोकणातल्या प्रवाशांची मोठी सोय. आणि ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची आज 4 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. नमस्कार.